ऑफ लातूरतर्फे आणि लातूरमधील असंख्य महिला मंडळांतर्फे आज आम्ही इथे मूकमोर्चा काढला होता। टाउन हॉल ते शिवाजी चौक। बदलापूरची जी घटना झाली आणि कलकत्त्याची जी घटना झाली त्याचा निषेध करण्यासाठी आणि सरकारला विनंती करण्यासाठी की लवकरात लवकर फास्ट ट्रॅकवर हा खटला चालवून दोषींना जास्तीत जास्त शिक्षा व्हावी आणि भर चौकामध्ये त्यांना फाशी द्यावी आणि हे बघून बाकीचे हे कृत्य करणारे धडधावणार नाही। नमस्कार, मी नीता अग्रवाल महिला मंडळातर्फे बोलते आहे। जे आता अमानुष अत्याचार झालेला आहे एका डॉक्टरवर आणि बदलापूरच्या छोट्या छोट्या मुलींवर, हे तर आपल्याला कृत्य आता कळलं कारण की हे मोठं झालं, पण असे कृत्य हे दररोज होतात। तर पोलिसांनी, कानून व्यवस्थेने आणि सरकारने याची जबरदस्त नोंद घ्यावी आणि त्यांना फाशीची शिक्षा द्यावी, तर असे नराधम हे पुन्हा आपल्या या भारत देशात तयार होणारच नाही। आणि असे हे कृत्य आपण थांबायला पाहिजे आणि महिलांना सुरक्षिततेसाठी हत्याराचा वापर करू दिला पाहिजे की त्यांनी जवळ आपल्या हत्यार कोणते तरी ठेवले पाहिजे आणि त्यांना हत्यार बाळगण्याची परमिशन गव्हर्नमेंटने दिली पाहिजे असं आम्हाला वाटतंय। आणि हेच आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की याला आपण थांबवलं पाहिजे, तर याला ही गंभीर शिक्षा झालीच पाहिजे। नमस्कार, मी आर्यवैश्य महिला मंडळातर्फे उमा पारसेकर बोलत आहे। सध्या जे महिलांवर जे अत्याचार होत आहेत या संदर्भात मी बोलू इच्छिते। सरकारला प्रश्न विचारू इच्छिते की त्यांनी काय आमच्यासाठी सोय करतात, आम्ही मुक्तपणे वावराव की नाही। तुम्ही प्रशिक्षण द्या आम्हाला प्रत्येक गोष्टीचं। जसं शाळेमध्ये प्रत्येक शिक्षणासाठी जबरदस्ती असते तसं कराटे कंपल्सरी करा, संस्कृतचे श्लोक कंपल्सरी करा, जेणेकरून त्यांच्या मनावर असा परिणाम होईल की असं अमानुष कृत्य ते करणार नाहीत। आणि त्याचबरोबर जे काही गुन्हेगार आहेत त्याच्यामध्ये त्यांना फाशीची शिक्षा देऊच नका, भर चौकामध्ये त्यांना जिवंत जाळा, जेणेकरून ते असं कृत्य करताना लोकांना भीती बसली पाहिजे की असं आपण नाही करायला पाहिजे। असं त्यांना तातडीनं त्यांना हे करा, समोर आणून त्यांना शिक्षा द्या। आता ही तिला इतका त्रास दिला, वेदना दिल्या, तेवढ्याच वेदना त्या आरोपीला झालेल्या पाहिजे आणि तरच आमचं समाधान होईल आणि लोकांना त्याची भीती बसेल। चोरी केले तर जसं हात कापतात तसं त्याला पूर्ण असं वेदना करून तिला मारून टाकलं तर ते आम्हाला सुद्धा तिला मेलेलं बघायचं चौकामध्ये। इतकं दुष्ट कृत्य केल्यामुळे आम्हाला त्याचं